नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। माझी लाडकी बहन योजना, महाराष्ट्र सरकार की महत्वपूर्ण सूचना जारी। फॉर्म की स्थिति पर आधारित 3 तरह के संदेशों से होगी सूचित। महाराष्ट्र सरकार ने आज माझी लाडकी बहन योजना के तहत एक महत्वपूर्ण सूचना जारी की है। जिन लोगों ने इस योजना के तहत अपने फॉर्म पूरी तरह से सबमिट कर दिए हैं, उन्हें 3 तरह के संदेश प्राप्त होंगे। अप्रूव्ड, जिनका फॉर्म मंजूर हो चुका है उन्हें अप्रूव्ड का संदेश मिलेगा और उनके पैसे उन्हें 19 अगस्त को मिलेंगे। रिजेक्टेड, जिनका फॉर्म अस्वीकृत हो चुका है उन्हें रिजेक्टेड का संदेश मिलेगा और वे किसी भी प्रकार के फॉर्म को फिर से सबमिट नहीं कर सकेंगे। डिसअप्रूव्ड, जिनका फॉर्म न तो मंजूर हुआ है और न ही अस्वीकृत, उन्हें डिसअप्रूव्ड का संदेश मिलेगा और वे फिर से आवेदन कर सकेंगे। इस महत्वपूर्ण सूचना के माध्यम से सरकार ने सभी लाभार्थियों को उनकी आवेदन की स्थिति के बारे में जानकारी दी है। सभी लाभार्थियों को शुभकामनाएं हैं और आशा है कि सभी के लिए यह योजना लाभकारी साबित होगी। नमस्कार, मी सुभाष साळुंखे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी ही योजना महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील सर्वसामान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी वयोगट 21 ते 65 वर्ष वयोगटातील अल्प उत्पन्न म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असलेले उत्पन्न धारकांना, महिलांना त्या ठिकाणी त्यांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं, त्यांना मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी 1,500 रुपये दरमहा पेन्शन देणारी योजना, मानधन देणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद म्हणजे 46,000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। ही योजना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महिलांपर्यंत, गोर गरीब गरजू कष्टकरी शेतकरी महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून करत आहेत। परंतु ह्या योजनेचा गैरवापर करण्याच्या दृष्टीनं किंवा महिलांमध्ये संभ्रम करण्याच्या दृष्टीनं विरोधी पक्ष असेल किंवा काही समाजकंटक आहेत ते जाणीवपूर्वक असा या ठिकाणी प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं स्वरूप बदलण्याचं काम आणि महिलांमध्ये द्वेष, मत्सर आणि गैरसमज पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधकांकडून होत आहे। मला सर्व महिला वर्गांना विनंती करायची आहे की अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाने ही योजना चालू केलेली आहे आणि ही योजना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महिला न्याय देणारी आहे। त्यांना दरमहा 1,500 रुपये हे मानधन मिळणार आहे आणि पहिला हप्ता 14 ऑगस्टला त्या ठिकाणी मिळेल असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। म्हणून इतर अफवा जे पसरवतात त्याच्यावरती कुठे विरोधक अफवा पसरवतील, आपल्यातले काही लोक अफवा पसरवतील तर त्याच्यावरती कुठलाही विश्वास न ठेवता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सहभागी व्हा। त्याचा ऑफलाईन फॉर्म भरा। ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येईल म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल, नगरपालिका, अंगणवाडी सेविका असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडे फॉर्म भरून ऑनलाईन फॉर्म स्वतः भरू शकता। त्याचबरोबर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर हे सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याला तो एक ऑनलाईन कोड येतो तो सुद्धा आपल्या फॉर्ममध्ये नमूद केला जाईल। परंतु ज्यांनी नोंद केलेली आहे आणि ज्या गटामध्ये त्या ठिकाणी पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व महिलांना त्या 1,500 रुपये दरमहा पेन्शन मिळेल, मानधन मिळेल याची नोंद सर्वांनी घ्यावी आणि म्हणून जास्त संख्येनं त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही पुन्हा एकदा विनंती करतो। धन्यवाद। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।